कटिंग चहा. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. रविवारी सकाळी इडली सांबारचा बेत होता. शेवग्याच्या शेंगा घालून केलेल्या सांबाराचा सुगंध सगळीकडे पसरला होता. अहो, पटकन आंघोळ करून देवपूजा करून घ्या, म्हणजे मग मी गरम गरम इडल्या लावते. आज नाश्त्याला आपण दोघेच जण आहोत. विकी त्याच्या कम्प्युटर क्लासला गेलाय आणि राज क्रिकेटच्या टुर्नामेंटला, रश्मी म्हणाली. बरं मॅडम, असं म्हणत रवी आंघोळीला निघून गेले. इडली पात्र गरम करून इडल्या लावायला घेतल्या तोच कोणीतरी दरवाजावर थाप मारली. बेल मारण्याऐवजी दरवाजावर थाप मारण्याचा आविष्कार करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे संजू भाऊजी. ते आले असं समजताच तिचं डोकं अगदी तापलं. इडली पात्रापेक्षा सुद्धा जास्त तापलं. पण कितीही तापदायक असलं तरी आता दरवाजा उघडणं भाग होतं. डोकं थंड करत तिने दरवाजा उघडला. काय वहिनी, काय म्हणताय? अशा नेहमीच्या स्टाईलने त्यांच्या कोल्हापुरी चपला बाहेर काढून एका बाजूला सरकवत ते आत आले. खुर्चीची जागा हलवत तिला थोडं पुढे घेतलं आणि मग आपल्या दोन्ही मांड्यांवर दोन्ही हातांनी जोरात थाप मारत त्यांनी विचारलं, दादासाहेब कुठे आहेत? आहेत, आंघोळीला गेले आहेत. पण तुम्ही आज सकाळी सकाळीच येणं केलं भाऊजी. त्यांच्या मनाला लागेल अशाच स्वरात आणि सुरात रश्मीने प्रश्न केला. पण एवढ्या वर्षात त्यांच्या मनाला कधी कोणती गोष्ट लागली नाही, ती आज कुठे लागणार होती? अहो वहिनी, मुद्दामून इथे वाकडी केलेली नाही मी. गावच्या काकी आल्या होत्या घरी. त्यांची सकाळची एसटी होती. त्यांना सोडायला म्हणून स्टँडवर गेलो होतो. परत येताना वाटेत तुमचं घर लागलं, म्हणून म्हटलं आवाज देऊन जावा. तुमची आठवण आली म्हणून आलो. दादाला भेटतो आणि मग निघतो. काय म्हणताय? दिलखुलास हसत संजू भाऊजी म्हणाले, मग तर तुम्हाला अर्धा पाऊण तास वाट पाहावी लागेल, कारण तुमचे दादासाहेब स्नानाला जातात ते अभ्यंग स्नान करूनच बाहेर येतात. तिला वाटलेलं एवढा वेळ सांगितल्यावर तरी ते उठतील, पण संजू भाऊजीच ते कुठले हलायला. ते उलट म्हणाले, असू देत, अंघोळ ही स्वच्छच केली पाहिजे. तन आणि मन दोन्ही स्वच्छ असावं माणसाचं. त्याला कितीही वेळ लागू देत, मी आहे इथे. बरं मग बसा तुम्ही, मी आले, मला कामं आहेत बरीच. असं म्हणत रश्मी आत वळणार तेवढ्यात संजू भाऊजी म्हणाले, जरा रिमोट देऊन जाता का? काल म्हणे आपल्या महिला क्रिकेटपटूंनी विश्वकप जिंकला. माझ्याकडे काही टी व्ही नाही, त्यामुळे पाहायला मिळालं नाही हो. आता निदान हायलाईट्स तरी पाहून घेतो. टी व्हीवरचा रिमोट रश्मीने रागानेच त्यांच्या हातात दिला. ती तिच्या कामाला निघून गेली. तोच त्यांचा मागून आवाज आला, आणि वहिनी, दादा येईपर्यंत अर्धा कप कटिंग चहा चालेल. एक मोठी स्माईल देत ते म्हणाले. रश्मीचा चेहरा कसानुसा झाला. चहा ती देणारच होती, पण या माणसाला जरा म्हणून धीर नाही. द्यायच्या आधीच मागून घेईल. एक वेळ उद्धट आगाऊ माणसं परवडली, पण अशी चिकट चिवट माणसं नको वाटतात बुवा. त्या उद्धट आगाऊ माणसांबरोबर भांडता तरी येतं. त्यांना उलट बोलून आपलं फ्रस्ट्रेशन तरी काढून टाकता येतं. पण अशी गोडबोली चिकट चिवट माणसं असली ना तर राग आतल्यात धुमसत राहतो. संजू भाऊजी त्यापैकी एक. नात्याने फार जवळचे नाहीत की फार दूरचे नाहीत, पण आवर्जून हक्काने भेटायला येतील, गप्पा मारतील. जेवायचा खूप आग्रह केला तर जेवतील सुद्धा, पण चहा मात्र अर्ध्या तासाला मागतील. संजू भाऊजी म्हणजे रवीचे आतेभाऊ. आई वडील फार लवकर गेले. यांचं शिक्षण फार झालं नाही. कुठेतरी मार्केटिंग करायचे. थोडाफार पैसा मिळायचा. कंपनीने मग जबरदस्ती व्हॉलेंटरी रिटायरमेंट देऊन टाकली. थोडेफार पैसे गाठीशी होते, त्यातूनच त्यांचा घर खर्च निघायचा. लग्न केलं नाही म्हणजे झालं नाही. अशा निरर्थक निरुपयोगी मुलाला कोण मुलगी देणार? त्यामुळे घर संसार, मुलाबाळांचा प्रश्न आणि खर्च दोन्ही नव्हता. एकटा जीव सदाशिव असं आयुष्य चाललं होतं. सख्ख बहीण भाऊ कुणी नाही, त्यामुळे म्हणायला जवळचा भाऊ रवीच. स्वतःचं घरदार नाही. इथे जवळच एका चाळीत भाड्याने एक रूम घेऊन राहत होते. स्वभाव गप्पिष्ट, तेव्हा वेळ कसा जाईल याचीही चिंता नाही. महिन्यातून 1-2दा ते इथे चक्कर मारायचे. फार पूर्वी यायचे तेव्हा मुलं लहान होती. तेव्हा मुलांसाठी कधीतरी 5-5 रुपयांची चॉकलेट्स घेऊन यायचे. अलीकडे तेही बंद झालं होतं. म्हणजे त्यांनी काही आणावं अशी अपेक्षा नव्हती, पण काहीही कारण नसताना, काम नसताना इथे येणं हे सुद्धा रश्मीला फार आवडत नव्हतं. अंघोळ करून बाहेर येता येताच रवीने रश्मीला विचारलं, काय गं,
कुणी आलं होतं का? आलं होतं नाही, आले आहेत. तुमचे बंधू, सखा, मित्र, गाईड, फिलॉसॉफर, संजू भाऊजी. काय म्हणतेस? संजू आलाय? आज सकाळी सकाळीच काय काम काढलं त्याने? त्यांना इथे यायला काम कुठे लागतं का? काम ना धंदे, खायचे वांदे, अशी परिस्थिती आहे त्यांची. अगं हळू बोल, बाहेर ऐकू जातं, रवी म्हणाले. जाऊ देत ना मग. अशा फुकट्या माणसांचा मला तर फार कंटाळा येतो. त्यांना आपण आमंत्रण दिलं नव्हतं, स्वतःहूनच आले आहेत ना. आता तास दीड तास हलणार नाही पा. सकाळचा नाश्ता, चहा, अगदी दुपारच्या जेवणाचा आग्रह केला तरी जेवून जातील बघा. बायको आता पुढे काय काय बोलेल याचा नेम नाही. तिला आवरायला हवं म्हणून समजवायला रवी थोडे पुढे झाले. तेवढ्यात त्यांनी किचनच्या बाहेर उभ्या असलेल्या संजूकडे पाहिलं आणि त्यांचा चेहरा गोरामोरा झाला. अरे संजू, काही हवं होतं का? घाई गडबडीने रवीने विचारलं. अरे हो दादा, एक ग्लास पाणी हवं होतं म्हणून आलो. तेवढं घेतो, तुला भेटतो आणि निघतो मग. संजू भाऊजींचे डोळे पाणावले होते. रश्मीचं सगळं बोलणं त्यांनी ऐकलं असणार. रश्मीने मागे पाहिलं पण तिला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप झाला नाही. रश्मी, संजूला पाणी देतेस का? आम्ही तोपर्यंत बाहेर बसतो. त्याच्या खांद्यावर हात टाकत रवी त्याला बाहेर घेऊन आले. रश्मीने पाण्याचा ग्लास भरला, संजू भाऊजींकडे नेऊन दिला. त्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. बरेच दिवस तू भेटला नाहीस. गावच्या काकींना सोडायला आलो होतो तेव्हा म्हटलं तुझी भेट घेऊन जावी म्हणून आलो रे. घटाघटा पाणी पीत संजू भाऊजी म्हणाले. पाण्याचा एक ग्लास संपवला आणि म्हणाले, वहिनी थोडं आणखीन पाणी मिळेल का? यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव फार दीनवाणे होते. रश्मीला दया आली. भूकसुद्धा पाण्यावरच भागवत आहेत की काय असं तिला वाटून गेलं. मग नरमाईने ती म्हणाली, आणते ना भाऊजी. दुसरा पाण्याचा ग्लास भरताना आपण मगाशी जे जे काही बोललो त्याचं तिला वाईट वाटलं. माणूस कधी कधी अविचाराने, रागाच्या भरात आणि खरं तर मनात काही नसतानाही असे काही शब्द बोलून जातो की समोरच्याच्या मनाला ते बाणासारखे लागतात. पण म्हणतात ना, शब्द आणि बाण दोन्ही परत घेता येत नाही. त्याच्यावर फार फार तर मलमपट्टी करता येते. दुसरा पाण्याचा ग्लास तिने भरला. त्याच वेळेस तिने ट्रेमध्ये 2 इडल्यांच्या प्लेट्स ठेवल्या, सांबाराच्या वाट्या भरल्या, चहाचे कपसुद्धा ठेवले. तो भरलेला ट्रे ती बाहेर घेऊन गेली. घ्या भाऊजी, असं म्हणत तिने ट्रे त्यांच्या पुढे ठेवला. संजू भाऊजींनी फक्त पाणी उचललं आणि घटाघटा पाणीच प्यायले. इडली सांबार चहाकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही. घाव अगदी वर्मावर लागला होता. रवीला वाईट वाटलं. रश्मीलासुद्धा वाईट वाटलंच. अरे संजू, इडली सांबार आणि चहा घे. अरे नको दादा, मगाशी वहिनींना म्हटलं होतं खरं की कटिंग चहा द्या, पण नंतर वाटलं सारखा चहा पिऊनसुद्धा ॲसिडिटी होते. एवढ्या सकाळी सकाळी हा एवढा मोठा नाश्ता आपल्याला जाणारच नाही बुवा. आणि शिवाय मालपाणींकडे एक पार्सल पोहोचवायचं आहे. हे इथे खात बसलो तर तिथे उशीर होईल रे. चल निघतो मी, असं म्हणत संजू भाऊजी उठले. आता मात्र रश्मीला खरंच खूप वाईट वाटलं. भाऊजी थांबा, असं नका जाऊ. मगाशी जे काही बोलले त्याची सारवासारव करणार नाही मी, पण माफी तर निश्चितच मागू शकते. जरा जास्तच चिडचिड झाली माझी, सॉरी. पण इडली सांबार आणि तुमचा कटिंग चहा घेतल्याशिवाय तुम्ही गेलात तर आमच्या मनाला रुखरुख लागून राहील. प्लीज असं करू नका, खाऊन घ्या. हो रे संजू, बस ना, जरा गावच्या गप्पा मारायच्या आहेत. नको ना रे जाऊस असा. मग मात्र कोणतेही आढेवेडे न घेता संजू भाऊजी थांबले. रश्मीने आग्रहाने त्यांना इडल्या वाढल्या, सांबार दिलं, गरम गरम चहासुद्धा दिला. त्यांचा मगासचा राग अपमान कुठल्या कुठे पळून गेला. भरपेट नाश्ता झाला आणि संजू भाऊजींनी अन्नपूर्णाय नमः असं म्हणत रश्मी वहिनींना हात जोडून नमस्कार केला. सुरुवात कशीही झाली असली तरी शेवट मात्र चहासारखा गोड झाला होता. गप्पा छान रंगल्या. काय रे दादा, तुझी तब्येत काय म्हणते आता? मागे तुला बरं नव्हतं ना? संजू भाऊजींनी विचारलं. चलता है यार, सगळं ठीक चाललंय, रवी म्हणाले. अहो निदान भाऊजींकडे तरी खोटं बोलू नका. काय सगळं ठीक चाललंय? भाऊजी हे सपशेल खोटं बोलतायत. गेल्या महिन्यात 2दा हॉस्पिटलची वारी झाली, रश्मी म्हणाली. काय सांगताय काय वहिनी? पण झालं काय होतं? संजू भाऊजींनी विचारलं. अहो विकतचं दुखणं घेतलं यांनी, तेही विलायती. सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. रोज ऑफिसच्या मित्रांबरोबर पार्टीला बसतात. ओकेजनली म्हणता म्हणता आता रेग्युलर होऊन गेलं आहे. आज कुणाच्या बड्डेची,
उद्या कुणाच्या लग्नाची पार्टी, परवा प्रमोशनची आणि तेरवा डेडलाईन पूर्ण झाल्याची. डॉक्टरांनी समजावून पाहिलं. गेल्या वेळेस तर डॉक्टर म्हणाले, बियर, रम, वाईन या सगळ्या दारूच असतात आणि त्याच्याबरोबर मिक्स करायला लागणारं सॉफ्ट ड्रिंक हे सुद्धा वाईट असतं. त्यात किती शुगर असते. डायबिटीस तर वाढलेला आहेच, लिव्हरलाही सूज आली आहे. दारू पिणं तुमच्यासाठी धोकादायक आहे अशी धोक्याची घंटा डॉक्टरांनी तरी वाजवली आहे. पण हे ऐकतायत कुठे? यांना काय वाटतं की सगळे डॉक्टरच मूर्ख आहेत. बरं, आम्ही सांगितलेलं पटत नाही. परवा माझा भाऊ आला होता. तो म्हणत होता, भाऊजी हे व्यसन असं सुटणार नाही. तुम्हाला ॲडिक्शन सेंटरमध्ये जावं लागेल. पण आता तिथे कसं जायचं, कुठे जायचं ही तरी माहिती यांनी विचारावी की नाही. पण नाही ऐकत होय. आणि व्यसनाला कारण तरी काय यांच्या? घरचं सगळं व्यवस्थित आहे. खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत. दोन्ही मुलं त्यांच्या परीने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात बरं करतायत. आता आणखीन काय हवं यांना? आणि यांना लागलेलं दारूचं व्यसन कोणत्या टेन्शनचं नाहीच मुळी. त्यांच्या मौज मजेपायी लागलेलं आहे. म्हणूनच मला राग येतो. आजसुद्धा पहा रविवार आहे. सगळा वेळ यांनी खरं तर फॅमिलीबरोबर घालवायला हवा. पण संध्याकाळ झाली की राऊंड मारून येतो असं म्हणून एखाद्या ग्रुपमधल्या पार्टी करणाऱ्या मित्राकडे जातील. ते रात्रीच परत येतील. एक पेक की एक बाटली याचा काही हिशोब लागणार नाही. दुसऱ्या दिवशी मग डोकं दुखतं, मळमळल्यासारखं होतं म्हणून ऑफिसला खाडा. ऑफिसची माणसं सगळी चांगली आहेत म्हणून सुट्टीसाठी कुणी काही यांना बोलत नाही. लोकांच्या सिक लीव्ह, कॅज्युअल लीव्ह कुठेतरी बाहेरगावी विलायत फिरण्यात जातात आणि आमच्या मात्र बाहेरून मागवलेल्या विलायतीतच जातात. पैसा जातो तो वेगळा, पण तब्येतीची सुद्धा किती हेळसांड होते. पण सांगून ऐकतच नाहीत. निदान तुम्ही तरी समजावून पहा. आता मात्र वहिनी हताश होऊन बोलत होत्या, अरे काय रे हे दादा, काय ऐकतोय काय मी? मला वाटलेलं मीच व्यसनी आहे, चहाचा व्यसनी. पण आता तुझं हे ऐकून असं वाटतंय की माझं कटिंग चहावरचं प्रेम आणि व्यसन बरंच बरं आहे. डॉक्टरांनी सांगूनसुद्धा तू दुर्लक्ष करतोयस. कमाल आहे. हे काही बरोबर नाही भावा. वहिनी, ते काही नाही. आता आपल्या जवळपास कुठे कुठे व्यसनमुक्ती केंद्र आहेत याची माहिती मी स्वतः काढणार आणि स्वतःच या पठ्ठ्याला तिथे घेऊन जाणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला फक्त 15 दिवसांचा टाईम द्या. तोपर्यंत मी सगळी माहिती काढून ठेवतो. तिथे काय व्यवस्था आहे, काय प्रोसिजर आहे हे सुद्धा पाहून घेतो. संजू भाऊजी म्हणाले, ए गप्रे संजू, तू तिच्या नादाला काय लागला आहेस? डॉक्टर काहीही सांगत राहतात. मी ठीक आहे एकदम आणि तुझ्यासमोर बसून मस्तपैकी इडली सांबार टाकतोय. मी कुठेही त्या व्यसनमुक्ती केंद्रात वगैरे जाणार नाही. हात झटकत रवी म्हणाले, पाहिलंत ना भाऊजी, व्यसन करायला बारमध्ये जातील पण मुक्ती मिळवायला केंद्रात नाही जाणार. रश्मी म्हणाली, ए बस झालं ग तुझं. सारखं काय तोच विषय घेऊन बसलीस? जगात मी आणि माझं व्यसन हा एकच विषय आहे का? रवीसुद्धा आता रागावले. त्या दोघांचं भांडण पेटणार हे लक्षात येताच संजू भाऊजींनी मग मध्यस्थी केली. म्हणाले, वहिनी अजिबात काळजी करू नका. कोणता तरी मार्ग आपण नक्कीच काढू. अरे दादा, असं करू नकोस. आपल्या मुलाबाळांचा विचार कर रे. हे बघ, जायचं की नाही ते नंतर ठरवू. पहिल्यांदा मी माहिती तरी काढतो आणि मग तुला येऊन भेटतो. संजू भाऊजी म्हणाले, बरं, पण आता तोपर्यंत हा विषय नको. आपण वेगळ्या कोणत्या तरी विषयावर बोलू. असं म्हणत रवीने विषय टाळून दिला. काय रे, आपला शेखर कसा आहे? फोन वगैरे करतो की नाही? रवीने विचारलं. शेखर म्हणजे रवीच्या दुसऱ्या आत्याचा मुलगा आणि संजू भाऊजींचा चुलत भाऊ. अरे काय सांगू, शेखरबद्दल काही विचारू नकोस दादा. मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर झाला आहे. मध्ये एका लग्नात भेटला होता. साधी ओळखसुद्धा दाखवली नाही रे. त्याचंही ठीक आहे. मी असा दरिद्री नारायण, हा आपला चुलत भाऊ हे सांगायला त्यालासुद्धा लाज वाटत असणार ना. पण मग मी सुद्धा त्याच्या फार मागे पुढे केलं नाही. त्याच्या दोन्ही मुली बाकी चांगल्या आहेत. धाकटी तर अपोलोमध्ये डॉक्टर आहे. कधी कोणाच्या इन्शुरन्सचं काम निघालं, त्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये जाणं झालं तर आवर्जून भेटते ती. चहा पाण्याचं विचारते. बस ना, अजून आपल्याला काय हवं रे? बोलता बोलता संजू भाऊजींचे डोळे ओलावले. अरे मला तर कित्येक वर्षात तो भेटला देखील नाही. लहानपणी आपण किती मजा करायचो नाही? सगळी आत्ते मामे भावंड एकत्र यायचो. अगदी कॉलेजमध्ये जाईपर्यंत आम्ही सुट्टीमध्ये भेटत होतो. आणि रश्मी, तुला माहिती आहे का,
गंमत म्हणजे आम्ही सगळेजण शिकत होतो आणि संजू मात्र नोकरीला लागलेला. काही खायचं प्यायचं असेल तर आम्ही संजूला सांगायचो. सुट्टीत हे सगळेजण आमच्या घरी आले की आमच्या तिघांचा म्हणजे माझा संजूचा आणि शेखरचा सकाळचा प्रोग्राम असायचा. बागेत खेळायला जायचं आणि तिथून जॉगिंग वगैरे करून आलो की येता येता टपरीवर कटिंग चहा टाकायचा आणि चहाबरोबर बन पाव. आम्ही जेवढे बन आणि चहा खाल्लेले आहेत ना, त्या सगळ्याचे पैसे अजूनही संजूवर उधार असतील, कारण त्याने कधी आमच्याकडून पैसे घेतले नाहीत आणि आम्हीसुद्धा कधी दिले नाहीत. असं म्हणत संजू भाऊजी आणि रवीने दोघांनी एकमेकांच्या हातावर टाळ्या मारल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खरंच आमचा संजू खूप प्रेमळ, अगदी पहिल्यापासून. रवीने त्याच्या खांद्यावर हात टाकला. अरे बस बस, आता इतकं इमोशनल करू नकोस भावा. आणि आता वहिनींना प्रश्न पडला असेल, सगळ्यात आधी मी कामाला कसा काय लागलो? तर वहिनी आधीच सांगून टाकतो. शिक्षणात मला रस नव्हता, पण घरची जबाबदारी आली. मग छोट्या मोठ्या ठिकाणी नोकरी केली, मार्केटिंगचे जॉब केले, त्यामुळे थोडेफार पैसे हातात असायचे. पगारातला मोठा भाग घरी दिला की थोडे पैसे माझ्याकडे असायचे. भावंड आली की त्या पैशातून मग आम्ही चहा पार्टी करायचो. फार सुंदर दिवस आणि फार सुंदर आठवणी होत्या त्या. संजू भाऊजी बोलत होते. बोलत असतानाच त्यांचा फोन वाजला. डोक्यावर हात मारत ते म्हणाले, अरे बापरे, मालपाणीचा फोन आला. चल चल, मी निघतो, मला उशीर झाला. वहिनी येतो बरं. इडली सांबार चहासाठी खूप खूप थँक्यू. 15 दिवसांनी केंद्राची माहिती घेऊनच भेटेन मी. असं म्हणत संजू भाऊजींनी निरोप घेतला. खरोखर 20-25 दिवसांनी संजू भाऊजींचा फोन आला. बरं का वहिनी, एका जवळच्या केंद्राबद्दल मी माहिती काढलेली आहे. 8 दिवस तिथे राहावं लागेल, पण तुम्ही काळजी करू नका हं. मी रवीबरोबर राहीन तिथे. फक्त त्याला तयार करायची जबाबदारी तुमची. खरंच भाऊजी, खरंच तुम्ही राहाल त्यांच्याबरोबर? मग माझं खूप मोठं टेन्शन कमी झालं. आता फक्त हे तिथे जायला तयार व्हायला हवेत. रश्मी म्हणाली. बघा वहिनी, तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलून बघा. प्रेमाने सांगा, समजावून सांगा, हात पाय जोडा, शक्ती घाला. आणि हे सगळं करून जरी ऐकला नाही तर मग मी त्याला 2 खांद्यांवर उचलून घेऊन जाईन. तो कसा येत नाही तेच बघतो मग मी. दीर आणि वहिनी मग दोघेही छान खळखळून हसले. रश्मीला हलकं वाटलं. रवीच्या तब्येतीची काळजी तिच्या मनात घर करून बसली होती. मध्ये मध्ये त्यांच्या पोटात खूप दुखायचं, तेव्हा तिला डॉक्टरांचं म्हणणं आठवायचं. अहो, दारू म्हणजे तुमच्यासाठी विष आहे. लवकरात लवकर तुम्हाला ती सोडायलाच हवी. लिव्हरला सूज येतेय, याचाच अर्थ लिव्हर डॅमेज होत चाललेला आहे. सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन फार त्रास होऊ शकेल. संध्याकाळी तिने रवीकडे विषय काढला. रवी, संजू भाऊजींचा फोन होता. त्यांनी केंद्राची माहिती काढली आहे. तिथे 8 दिवस जाऊन तुम्हाला राहावं लागेल. ते तुमची सोबत करतील. आणि 8 दिवसांचाच तर प्रश्न आहे. त्यानंतर या व्यसनातून तुम्ही कायमचे मुक्त होऊ शकाल. प्लीज जाल ना तुम्ही तिथे? ते ऐकताच रवी जाम भडकले. तुला नको ते उद्योग कोण करायला सांगतो? मी कुठेही जाणार नाही, समजलं? तू एक शहाणी आणि तो संजू दुसरा शहाणा. तू सांगितलेलंस आणि तो तुझ्या सेवेला तत्काळ हजर झाला. हे बघ, पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायला लावू नकोस. मी जाणार नाही म्हणजे जाणार नाही. वैतागत रवीने पेपरवेट आपटला. अहो, जाणार नाही म्हणजे काय? डॉक्टरांनी सांगितलंय की दारू म्हणजे तुमच्यासाठी विष आहे. तुमच्या तब्येतीसाठी चांगली नाही ती. तुम्हीसुद्धा आमचा अंत पाहू नका. रश्मी कळवळून म्हणाली. मी काही मरत बिरत नाही, समजलीस ना? आणि तशीच वेळ आली की मग जाईन तुमच्या त्या केंद्रात. तोपर्यंत माझ्या मागे भुणभुण लावायची नाही. हे बघ, 8 दिवसांनी मला ऑफिसच्या कामासाठी साताऱ्याला जायचं आहे आणि आता मला त्याची तयारी करायची आहे. वैतागतच रवी म्हणाले. तुम्ही साताऱ्याला जा, नाहीतर स्वित्झर्लंडला, पण तिथून आल्यानंतर मात्र तुम्हाला केंद्रात जावंच लागेल. हे लक्षात ठेवा. बऱ्या मुलाने ऐकलात तर ठीक, नाहीतर संजू भाऊजी म्हणाले आहेत की तुम्हाला ते बळेबळेच तिथे घेऊन जातील. रश्मीसुद्धा चिडली, म्हणून तो विषय आत्ता वाढवण्यात अर्थ नाही हे समजून रवी तिथून निघून गेले. रवी ऑफिसला गेल्यानंतर रश्मीने संजू भाऊजींना फोन करून काय काय घडलं ते सगळं सांगितलं. ठीक आहे वहिनी, त्याला साताऱ्यावरून जाऊन येऊ देत, मग आपण त्याच्याशी बोलून घेऊ. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. संजू भाऊजींनी धीर दिला. रवी साताऱ्यावरून आल्यानंतर काय करायचं ते पाहू असा विचार करत मग रश्मीने पण तो विषय तात्पुरता स्थगित केला. पण तेवढ्या दिवसात रवीने मात्र जीवाची मुंबई करून घेतली.
इथे ऑफिसनंतर तर पार्टी होतच होती. साताऱ्याला तर अगदी मोकळं रान मिळालं. ऑफिसच्या गेस्ट रूममध्ये संध्याकाळी मित्रांची पार्टी होऊ लागली. 15 दिवसांसाठी रवी साताऱ्याला होते. 15 दिवस ऑफिसच्या कामाबरोबर नुसती मजा करायची होती. 8 दिवस बरे गेले, पण एक दिवस रात्रीच त्यांच्या पोटात दुखू लागलं. भयंकर कळा येऊ लागल्या. पेन किलर घेऊन पाहिलं, पण कशाने काही फरक पडला नाही. मग ऑफिसच्या मित्रांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी एमर्जन्सी आहे, मुंबईला हलवा असं सांगितलं. रश्मी बिचारी पार घाबरून गेली. मुलांची धावपळ झाली. ॲम्ब्युलन्समधून रवीला मुलं मुंबईला परत घेऊन आली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. लिव्हर बऱ्यापैकी खराब झालं. आता ते ट्रान्सप्लांट करण्याशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात आलं. पाणी डोक्यावरून गेलं आहे हे कळल्यावर रवी चांगलेच घाबरले. मुलंसुद्धा चिडली. रश्मीची अवस्था तर पाहवत नव्हती. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा ताण, घरच्या मंडळीच्या चेहऱ्यांवरचं टेन्शन हे पाहून रवीसुद्धा घाबरले. इतके दिवस रश्मी आणि मुलं आपल्याला समजावत होती, पण आपण त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. आणि आता आपण खरोखरच मरणाच्या दारात उभं आहोत. आपल्याला वाटलेलं आपण फार शूर आहोत. मृत्यूची आपल्याला भीती वाटत नाही. मुळात आपल्याला असं काही होणारच नाही. पण एका झटक्यात सगळं बदललं. आता समोर मृत्यू दिसतोय तशी हिंमत सुटत चाललेली आहे. बायकोचा हात हातात घेऊन ते खूप रडले. रश्मी, सॉरी, मी तुझं ऐकायला हवं होतं गं. माझं चुकलं. पण मला जगायचं आहे. मला नाही मरायचं इतक्या लवकर. मला एकदा जीवनदान द्या. मी पुन्हा कधी म्हणून त्या दारूला स्पर्श करणार नाही. एवढं बोलता बोलतासुद्धा त्यांच्या पोटात भयंकर कळ आली. वेदनेने ते विव्हळू लागले. रश्मीला त्यांची अवस्था पाहवत नव्हती. तिने लगेचच संजू भाऊजींना बोलावून घेतलं. डॉक्टरांनी अपोलो हॉस्पिटलचा रेफरन्स दिला. अपोलो हॉस्पिटल म्हटल्यानंतर रश्मीच्या मनात शेखर भाऊजींचं नाव आलं. त्यांची मुलगी तिथेच कामाला आहे. झाली तर तिची मदतच होईल अशा विचाराने तिने संजू भाऊजींकडनं शेखर भाऊजींचा नंबर घेतला आणि फोन केला. हॅलो शेखर भाऊजी, मी रश्मी. आपण याआधी फक्त आमच्या लग्नातच भेटलेलो आहोत. आपण ओळखलं नसेल, पण मी सांगते, मी रवीची मिसेस. ओळखलत का? तिने अपेक्षेने विचारलं. अगदी कोरड्या स्वरात शेखर म्हणाले, हां बोला, काय काम आहे? त्यांचा तो वृक्षस्वर ऐकून पुढचं काही बोलायची रश्मीची इच्छाच होईना. पण आता फोन केलाच होता. बोलणं भाग होतं. तुमची एक मदत हवी होती. आपली अनामिका अपोलो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे असं संजू भाऊजींकडून कळलं. रवींना लिव्हरचा त्रास झाला आहे. लिव्हर डॅमेज झाल्यामुळे ते ट्रान्सप्लांट करावं लागेल असं डॉक्टर म्हणतात. ऑपरेशन अपोलो हॉस्पिटलमध्येच आहे. तिथे आमच्या ओळखीचं कोणीच नाही हो. म्हणून म्हटलं एकदा तिच्याशी बोलून घेतलं असतं. एवढं बोलून रश्मी थांबली. अहो, हॉस्पिटलमध्ये नुसती ओळख नाही, पैसाही लागतो. आणि अनामिका खूप बिझी असते. या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी तिला डिस्टर्ब करू शकत नाही. ठेवतो मी फोन, असं म्हणत त्यांनी फोन ठेवूनसुद्धा दिला. रश्मीच्या चेहऱ्यावरची अगतिकता संजू भाऊजींच्या लक्षात आली. वहिनी, काळजी करू नका, मी आहे ना. शेखर काय बोलला असेल याची कल्पना आहे मला. पण तुम्ही सध्या त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपल्याला आपल्या रवीला ठीक करायचं आहे ना. संजू भाऊजींचा धीर मिळाल्यामुळे रश्मीला थोडं बरं वाटलं. भाऊजी, हे होतील ना हो ठीक? मला तर खूप भीती वाटते. हो हो, नक्की होईल. आपण त्याला ठीक केल्याशिवाय गप्प राहायचंच नाही. मी काय म्हणतो, आपण लवकरात लवकर त्याच्या ट्रीटमेंटचं पाहायला हवं. डॉक्टर म्हणतात तसं आपण लगेचच त्याला अपोलोमध्ये ॲडमिट करून घेऊ. म्हणजे सगळ्या प्रोसेस पटापट पुढे जातील. डॉक्टरांनी सजेस्ट केल्याप्रमाणे काही महिन्यांचा गॅप ठेवण्यात आला. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालूच होती. रवीचं दारू पिणं कमी करून आता संपूर्ण थांबवलं होतं. डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे लिव्हर ट्रान्सप्लांटेशनसाठी आता कुणाला तरी लिव्हर द्यावं लागणार होतं. अर्थातच दोन्ही मुलं आणि रश्मीसुद्धा तयार झाली. पण मुलांचं अजून संपूर्ण आयुष्य जायचं आहे. त्यांनी या गोष्टी करू नये असं रश्मीचं मत पडलं. संजू भाऊजीसुद्धा म्हणाले, शक्यतो मुलांनी या कठीण ऑपरेशनमधून जाऊ नये. पण रश्मीचा ब्लड ग्रुप मॅच झाला नाही. शेवटी मग मोठा मुलगाच तयार झाला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टर, माझ्या बाबांसाठी मी लिव्हर द्यायला तयार आहे. राज म्हणाला, तुमच्या सगळ्यांच्या फिलिंग्स, टेन्शन कळतंय मला. पण बेटा, हे ऑपरेशन किरकोळ नसतं. आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे. तुझे बाबा ठीक होतील यात काही शंकाच नाही. आणि तुमच्या फॅमिली मेंबरचा सपोर्ट उत्तम आहे. कालच तुझे काकासुद्धा येऊन गेले. ते तर म्हणत, काहीही झालं तरी माझ्या भावाला वाचवा. आणि सुदैवाने त्यांचा ब्लड ग्रुपसुद्धा मॅच झाला. त्यांनी तर कन्सेंट लेटरवर सहीसुद्धा देऊन टाकली.
मला वाटतं आता आपण तसंच पुढे जाऊया. डॉक्टर असं म्हणताच राजला आश्चर्य वाटलं. काका? संजू काका? त्याने विचारलं. हो, संजय असंच नाव सांगितलं त्यांनी. तुमच्याशी बोलणं झालं नाही त्यांचं? डॉक्टरांनीच आश्चर्याने विचारलं. राज गोंधळला. मी येतोच हं डॉक्टर, असं म्हणत तो डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडला. बाहेर रश्मी आणि त्याचा भाऊ बसला होता. संजू काकांनी अगोदरच कन्सेंट फॉर्मवर सही करून टाकली आहे. त्यांचा ब्लड ग्रुपसुद्धा मॅच झाला आहे. तेच लिव्हर डोनेट करतील असं म्हणतायत. हे ऐकून तिघांनाही धक्का बसला. मागून संजू भाऊजी येतच होते. त्यात धक्का बसण्यासारखं काय आहे? रवी माझा कुणीच नाही का? अहो पण भाऊजी. काही बोलू नका वहिनी. अहो मुलं लहान आहेत अजून, त्यांना अख्खं आयुष्य पाहायचं आहे. माझं काय, मी सडा फिटिंग, आगे पिछे कुणी नाही. म्हणजे तेच एक कारण आहे असं नाही, पण मला माझ्या भावासाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळावं म्हणून हा निर्णय घेतला मी. आणि प्लीज आता माझ्या निर्णयामध्ये आणि माझ्यामध्ये कुणीही येऊ नका. सगळ्यांना शपथ आहे माझी. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. सगळ्यांना आनंद झाला. संजू भाऊजींचे उपकार कसे फेडायचे रश्मीला कळत नव्हतं. कुणी सख्खही करणार नाही एवढं त्यांनी रवीसाठी केलं होतं. रवीला पण खूप गदगद झाल्यासारखं वाटलं. संजूचे आभार शब्दात मानणं तर शक्यच नव्हतं. काही माणसं देवदूतासारखी धावून येतात, त्यापैकी संजू एक. दोघांनाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. रश्मी आणि मुलांनी दोघांचीही व्यवस्थित काळजी घेतली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी औषध चेकिंगसाठी घेऊन गेले. साधारण 1.5-2 महिन्यांनी हळूहळू सगळं नॉर्मल होऊ लागलं. संजू भाऊजींनी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांना खूप गहिवरून आलं. रश्मी म्हणत होती, भाऊजी, सख्ख्या भावासारखं तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. इथेच राहा आता. तुम्हाला तरी आमच्याशिवाय कोण आहे? पण संजू भाऊजी काही ऐकले नाहीत. रवीला संजूसाठी काहीतरी करायची इच्छा होती, पण लगेचच त्याला पैसे दिले तर त्याच्या प्रेमाचा अपमान झाल्यासारखा झाला असता. त्यामुळे त्यावेळेस रवी काही बोलले नाहीत. पण एका भल्या माणसामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त होता होता राहिलं होतं. रवीला स्वतःच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला होता. आपल्या हट्टामुळे, आपल्या व्यसनामुळे अख्खं कुटुंब दावणीला लागलं होतं. पण संजूने काडीचाही दोष आपल्याला न देता एवढा मोठा त्याग केला आणि त्याची कुठेही वाच्यता देखील केली नाही. कठीण प्रसंगातच खरी आपली माणसं कोण याची ओळख होते. शेखर आणि संजू दोघे त्याचे आत्तेभाऊच. पण शेखरने साधा फोन घ्यायची सुद्धा तसदी केली नाही की चौकशी केली नाही. आणि त्या उलट संजू भाऊजींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एवढा मोठा त्याग केला. काही दिवस गेले आणि सगळं सुरळीत झालं. रवींनी ऑफिस जॉईन केलं. त्यांनी केलेल्या एका प्रोजेक्टमुळे कंपनीतून त्यांना प्रमोशन देखील मिळालं. मुलं आपापल्या विश्वात रमली होती. जेवताना एके संध्याकाळी रश्मीने विषय काढला. बऱ्याच दिवसात संजू भाऊजींचं इथे येणंही झालं नाही आणि फोनही त्यांनी केलेला नाही. नाहीतर दर 10-15 दिवसांनी चौकशीसाठी फोन असतो त्यांचा. आता 2-2.5 महिने उलटले, पण त्यांची काही खबरबातच नाही. अगं असाच आहे तो, मन मर्जीने वागणारा. मनात आलं की फोन करायचा, लहर आली की भेटायला यायचं, नाहीतर महिनाभर कुठेतरी दडी मारून बसेल. हसत हसत रवी म्हणाले. पण रश्मीला ते बोलणं तेवढं पटलं नाही. नाही हो, संजू भाऊजी मनाप्रमाणे वागणारे असले तरी बेफिकीर नाहीत ते. तुमच्या तब्येतीची त्यांना काळजी असते. मुलांसाठी तुमच्यासाठी आवर्जून भेटून जातील किंवा फोन तरी करतील. पण बरेच दिवस त्यांचा फोन आलेला नाही. असं कधीच झालं नाही. 2-2.5 महिने आणि एकदाही फोन नाही किंवा भेटणं नाही. शक्यच नाही. खरं सांगू, मला त्यांची खूप काळजी वाटायला लागली आता. नक्की ठीक असतील ना ते? रश्मीने असं म्हटल्यावर सगळ्यांनाच मग काळजी वाटू लागली. रवीसुद्धा थोडे विचारात पडले. मग मुलानेच सजेशन दिलं. अरे एवढा विचार करण्यापेक्षा काकांना फोन करून घ्या ना. थांबा, मीच लावतो, असं म्हणत त्याने बाबांच्या मोबाईलवरून संजू काकांना फोन लावला. पण फोन स्विच ऑफ आला. पुन्हा ट्राय केला आणि मग म्हणाला, नाही गं, फोन तर स्विच ऑफ लागतोय. मग मात्र रश्मीचं टेन्शन आणखीन वाढलं. मी काय म्हणते, विकी आणि राज उद्या संध्याकाळी जरा त्यांच्याकडे जाऊन येता का? त्यांची तब्येत वगैरे बरी नसेल रे. अगं पण आई, नेमके ते कुठे राहतात ते सुद्धा आम्हाला माहीत नाही. एवढ्या वर्षात तेच आपल्या घरी आले. आपण त्यांच्या घरी कधीही गेलेलो नाही, विकी म्हणाला. अरे ती वृंदावन बिल्डिंग आहे ना, त्याच्या समोरची चाळ. रश्मी असं म्हणताच राज म्हणाला, तिथे काही एक चाळ नाही, बऱ्याच चाळी आहेत. नेमकं कुठे शोधायचं त्यांना? ते काही नाही राज, मला काही माहीत नाही. उद्याच्या उद्या जाऊन तुम्ही त्यांची चौकशी करा. त्यांचं नाव आडनाव माहिती आहे तुम्हाला. उगीच कारणं देत बसू नका.
आपल्या एवढ्या मोठ्या अडचणीला ते धावून आले, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. आणि आता त्यांना 2-4 ठिकाणी शोधायचं म्हटलं तर तेही आपल्याच्याने होऊ नये, हे काही बरोबर नाही. रश्मी म्हणाली, हो, मलाही वाटतं उद्या तुम्ही दोघंजण जाऊन या. आईबाबांचं म्हणणं विकी आणि राजला सुद्धा पटलं. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांनी काकांची शोध मोहीम सुरू केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधारण 6 वाजता ते वृंदावन बिल्डिंगच्या समोरच्या चाळीमध्ये पोचले. जवळजवळ 3 मजल्यांच्या 7-8 चाळी, शिवाय नेमप्लेटचा बोर्डसुद्धा नाही. प्रत्येक मजल्यावर जाऊन संजय राव राणे इथेच राहतात का असं कसं विचारायचं? विकीने मग आयडिया काढली. ग्राउंड फ्लोअरला जाऊन त्याने बिल्डिंगचे सेक्रेटरी कुठे राहतात म्हणून विचारलं आणि त्यांचंच घर गाठलं. असं करता करता 3-4 चाळीमधून इथे कुणीही संजय राव राणे राहत नाही अशीच माहिती मिळाली. दोघेही आता दमले, पण काकांचा शोध घेतल्याशिवाय आई बाबा घरात घेणार नाही हे त्यांनाही ठाऊक होतं. शेवटी राज म्हणाला, चल इथे मस्त कटिंग चहा घेऊ आणि पुढच्या कामाला लागू. भैया 2 कटिंग चाय दे ना. चहा घेता घेता दोघांचं बोलणं सुरू झालं. आता कुठे बरं या काकांना शोधायचं? फोनही लागत नाही त्यांचा. ऑलरेडी 4-5 चाळी पाहून झाल्यात. मला तर फार दमायला झालं बुवा. राज म्हणाला, विकी मी काय म्हणतो, आपण उद्याच येऊया का रे? असे एका दिवसाने काय फरक पडणार आहे? संजू काकांची पण कमाल आहे. निदान फोन करून आपली खुशाली तरी कळवायची ना. दोघा भावांचं आपापसात बोलणं चाललेलं होतं. ते चहावाल्याने ऐकलं. त्याने विचारलं, भैयाजी आप किसी को ढूंढ रहे क्या? हाँ, हमारे पहचान के एक अंकल है, पता नहीं कौन से चौल में रहते हैं, उनका नाम है संजय. विकी म्हणाला. तो असं म्हणताच चहावाला म्हणाला, संजू भैया की बात कर रहे क्या आप? विकी आणि राज एकमेकांकडे पाहू लागले. हाँ हाँ, आप जानते हैं उन्हें? विकी ने विचारलं. हाँ हाँ, बिल्कुल जानते हैं, एकदम भले आदमी थे. चहावाला असं म्हणताच दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. भले आदमी थे मतलब? भीत भीत विकी ने विचारलं. अरे नहीं नहीं, गलत मत समझो भाई. वो पहले इधर रहते थे, पर कुछ दिन पहले यह घर छोड़कर वो कहीं पे तो चले गए. शायद मकान का किराया देने के लिए पैसे नहीं थे. घर मालिक ने उनका बहुत अपमान किया था. उनका सारा पैसा चुकाकर फिर वह अपना बोझा बिस्तरा लेके पता नहीं कहाँ चले गए. रोज़ यहाँ कटिंग चाय पीने आते थे. कभी कभार हमको भी मदद किया करते थे. चहावाला आठवणीने सांगत होता. एवढी माहिती तर मिळाली होती की संजू काका आता इथे राहत नाही. ते कुठे गेले कुणालाच माहीत नव्हतं. चौकशी केली पण विकी राजच्या हातात काही खास माहिती मिळाली नाही. संजू भाऊजींचं असं अचानक कुठेतरी निघून जाणं रश्मीच्या मनाला टोचत राहिलं. यांना कुठे शोधायचं? त्यांच्याबद्दल ऐकून रवी आणि रश्मीला प्रचंड दुःख झालं. त्यांना पैशाचा प्रॉब्लेम होता, पण एका शब्दानेही त्यांनी पैशाची मागणी केली नाही. आपलं दुःख सांगितलं नाही. उलट डायरेक्टली इनडायरेक्टली रवीने पैशाची मदत देऊ केली तेव्हा रागावलेच होते. मी रवीसाठी जे काही केलं ते माझा भाऊ म्हणून, त्याची परतफेड करायला जाऊ नका तुम्ही लोक, असं म्हणून मोकळे झाले. एका कटिंग चहा पलीकडे त्यांची कोणतीच अपेक्षा नव्हती. विचार करून रश्मीचं डोकं आता बधीर होऊ लागलं. संजू भाऊजींनी आपल्यासाठी सर्वस्व वाहून टाकलं, पण आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही याची टोचणी राहून राहून मनाला लागत होती. काहीतरी क्लू मिळेल का? काहीतरी आठवेल का? काहीतरी समजेल का की ते कुठे गेले असावेत? ते कुठे असतील याची एखादी तरी शक्यता तिला दिसली असती तरी ती पडताळून पाहायला ती तिथे जाऊन पाहणार होती. संजू भाऊजींना शोधणार होती. गावच्या काकींपासून सगळ्या नातेवाईकांपर्यंत फोन करून विचारून झालं होतं, पण ते कुठेच नव्हते. अचानक रश्मीला काहीतरी आठवलं. ती रवीला म्हणाली, रवी आपण या रविवारी मंडणगडला जातोय. राज आणि विकी तुम्हीसुद्धा चला. सगळ्यांना आश्चर्यच वाटलं. रश्मी, मंडणगड तुला कसं माहिती आहे? रवीने विचारलं. अहो, मागे एकदा संजू भाऊजी म्हणाले होते, सगळी दारं बंद झाली ना तरी मंडणगड अशी जागा आहे की जिथे मी हक्काने जाऊ शकतो. हो बरोबर आहे, ते आमचं आजोळ. आता तिथे कुणी राहत नाही, पण आमच्या चुलत मामांचा एक पडका वाडा आहे तिथे. नोकरीवर असताना संजू बऱ्याचदा तिथे जायचा. ती जागा त्याला खूप आवडते. कदाचित तो तिथेच असेल. रवी असं म्हणताच रश्मीच्या डोळ्यात आशेची चमक निर्माण झाली. हो ना? रवी असं म्हणताच रश्मीच्या डोळ्यात आशेची चमक निर्माण झाली. हो ना, मग आपण जाऊच या.
हाही एक प्रयत्न करून पाहू. रविवारी सकाळी लवकरच ते निघाले. लाल मातीतून रस्ता काढत पोचायला संध्याकाळ झाली. गाव बदललं होतं. डोंगराच्या कुशीत वसलेलं ते छान गाव. पण पूर्वीसारखं काहीच राहिलं नव्हतं. चुकत माकत रस्ता काढत शेवटी रवी पडक्या झोपडीकडे येऊन थांबले. झोपडी आतून बंद होती याचा अर्थ आत कुणीतरी असणारच. राजने पुढे होऊन दरवाजा ठोठावला. आलो आलो अशी आतून हाक ऐकू आली आणि आवाज परिचित वाटला. होय, संजू भाऊजींचाच आवाज होता. डोळे चोळत त्यांनी दरवाजा उघडला आणि खरोखरच ते डोळे चोळत राहिले. दादा, वहिनी, तुम्ही इथे? आत या, आत या. पडकी झोपडी, समोर चूल आणि चुलीवर कळकट मळकट पातेल्यात उकळत असलेला चहा आणि त्याचा सुगंध. तुम्ही दमून भागून आला असणार. तुमच्यासाठी आधी मस्तपैकी फक्कड चहा करतो. बसा बसा, तुम्ही बसा. मी काहीतरी खायला पण घेऊन येतो. त्यांची लगबग चालू झाली. त्यांनी शर्ट चढवला. नको काका, तुम्ही थांबा. आम्हीच काहीतरी घेऊन येतो, विकी म्हणाला. अरे, तुम्ही दमून भागून आलात. तुम्ही कुठे बाहेर जाता? संजू भाऊजी असं म्हणाले. मग रश्मीने त्यांना थांबवलं. भाऊजी, आता उगीच आमच्याबद्दल खूप काळजी आहे आणि तुम्ही आमचं आदरातिथ्य करणार आहात असं दाखवायचा प्रयत्न देखील करू नका. तुमच्यावर रागवलो आहे आम्ही. मी तर भयंकर चिडले आहे, रश्मी म्हणाली. का? काय झालं वहिनी? माझं काही चुकलं का? काही न कळून संजू भाऊजीने विचारलं. अहो, चुकलं म्हणजे? कुणालाही काहीही न सांगता सरळ इथे निघून आलात. तुमचा फोनही बंद आहे. तुम्हाला किती शोधलं या मुलांनी, कल्पना आहे का तुम्हाला? तुम्ही आम्हाला आपले म्हणता आणि तुम्ही मात्र परक्यासारखं वागलात. तुम्ही असं का केलं? कोणती अडचण होती तुम्हाला? हे जाणून घेण्यात मला रस नाही आता. आजची रात्र इथे काढूया. उद्या मात्र आपण आपल्या घरी निघतोय. तुम्ही आमच्यासोबतच राहणार आहात आत्ता, रश्मी म्हणाली. छे, काहीतरीच काय वहिनी. अहो, शहराच्या धकाधकीला कंटाळलो म्हणून तर गावी आलो. आता पुन्हा तिथेच काय घेऊन चाललायत मला? डोळ्यातलं पाणी लपवत संजू भाऊजी म्हणाले. हे बघ संजू, आता उगीच या गोष्टीसाठी आढेवेढे घेऊ नकोस हा. तुझा मोठा भाऊ म्हणून सांगतोय मी. ऐकलास तर ठीक, नाही तर उचलून घेऊन जाईन. मुलांनीही मग खूप फोर्स केला. काका, असंही आता आपलं ते घर रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. आपण काय करूया, 2 लहान फ्लॅट घेऊ किंवा मग एक मोठा फ्लॅट घेऊ. पण तुम्ही आमच्यासोबतच राहिलं पाहिजे. हो रे संजू, खरंच चल. तुझ्या कामाचं मी पाहतो काहीतरी, रवी म्हणाले. आता पुढे विषय वाढवू नका. आम्हाला जाम भूक लागली आहे. नुसता कटिंग चहा चालणार नाही भाऊजी. आता मी सगळ्यांसाठी मस्तपैकी पिठलं भात करते. घरात सामान आहे की बाहेरून आणूया? रश्मी असं म्हणतात संजू भाऊजींनी तांदळाच्या बरणीकडे बोट दाखवलं. सगळ्यांनी पिठलं भातावर ताव मारला. रात्री अंगणात संजू भाऊजींना रश्मी म्हणाली. भाऊजी, कृष्ण द्रौपदीच्या मागे उभं राहिला ना, तसंच तुम्ही माझ्या मागे खंबीरपणे उभं राहिलात. तुम्ही जर नसतात तर आज आमची काय अवस्था झाली असती कुणास ठाऊक. एक कटिंग चहाच्या बदल्यात एवढा मोठा त्याग केलात भाऊजी. वहिनी, पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलताय? उलट मला तुमच्याशी बोलायचं होतं की मी इथे आहे तो अगदी बरा आहे. उगीच मला तिथे घेऊन जाऊ नका. अहो, तुम्ही सगळे खूप चांगले आहात, माहिती आहे मला. पण खरं सांगू वहिनी, आजकाल ना नाती जवळ आली की तुटतात होती आणि मला नेमकं तेच नको आहे. मी जे काही केलं त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली तुम्ही असं दबून जाऊ नका हो. मी जे केलं ते माझ्या रवीसाठी केलं. तो माझा भाऊ आहे आणि मला खूप प्रिय आहे. तेव्हा संजू भाऊजींचं बोलणं अर्धवट तोडत रश्मी म्हणाली. भाऊजी, माझा स्वभाव थोडा फटकळ आहे, पण मनाने वाईट नाही हो मी. एखादा शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर मोठ्या मनाने लहान बहीण समजून मला माफ करा. तुमच्या भावासाठी तुम्ही एवढं सगळं केलं तर या बहिणीचं म्हणणं ऐकणार नाही आता. आणि मुलं म्हणाली ना, आपण वाटल्यास जवळजवळ 2 लहान फ्लॅट घेऊ. पण आता तुम्हाला मी इथे ठेवणार नाही. माझा सख्खा भाऊ असता तरी मी हेच केलं असतं. तुम्ही ऐकलात तर ठीक, नाही तर माझी शपथ आहे तुम्हाला, रश्मी म्हणाली. अरे तू तरी सांग ना रे रवी. वहिनी तर हट्ट धरून बसले आहेत. शपथ सुटली म्हणा वहिनी, संजू भाऊजींनी रवीकडे पाहत म्हटलं. तुमच्या भाऊ बहिणीमध्ये मी काय बोलू, रवी म्हणाले. मग संजू भाऊजी हात जोडून म्हणाले. वहिनी, मी हात जोडतो. शपथ सुटली असं म्हणा. संजू भाऊजी म्हणाले. पण तुम्ही आधी तिथे येणार की नाही ते सांगा. तुम्ही तरी असे हट्टाला का पेटलात? तुम्ही तिथे यायला घेणार तरी काय, वैतागून रश्मीने विचारलं.
बरं बरं येतो मी. आणि आता विचारलंच आहे तर सांगतो तिथे यायला मी काय घेणार ते. रवी आणि रश्मी आश्चर्याने पाहू लागले. दोन्ही पुतण्यांच्या खांद्यावर हात टाकत संजू भाऊजी म्हणाले, तिथे यायला तुमच्या हातचा फक्कड एक कटिंग चहा. पौर्णिमेच्या चंद्राच्या शांत प्रकाशात सगळ्यांचं हसणं आणि आनंद द्विगुणित झाला. संजू भाऊजींना आपल्या घरी परत घेऊन येताना रश्मीला आनंद वाटत होता. मनावरचं दडपण हलकं झाल्यासारखं वाटत होतं. एक खंबीर आणि भक्कम आधार मिळाल्यासारखा वाटत होता. मुख्य म्हणजे ज्या वाघबाणाने त्यांना घायाळ केलं होतं, जखमा दिल्या होत्या, त्याच्यावर आपसुकच मलमपट्टी झाली होती.